नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत या पोथीचे पारायण कसे करावे, का करावे आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आणि किती अध्याय आहेत आणि रोज किती अध्याय वाचावे याची माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आता चातुर्मास चालू झालेला आहे. त्याच्यामुळे भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि त्यावेळी 4 महिने हा सगळा कारभार हे भगवान शंकर पाहतात. आणि या थोड्या दिवसातच श्रावण महिन्याची देखील सुरुवात होणार आहे. तर या श्रावण महिन्यात आपण शिवलीलामृत याचे पारायण केल्याने आपल्या समस्त मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक मनुष्याच्या वाटेला दुःख, रोग, चिंता यासारख्या गोष्टी येतच असतात आणि यातून सुटका होण्यासाठी शिवलीलामृत याचे पारायण नक्की करावे. तर हे पारायण कसे करावे? तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी. कोणत्याही सोमवारी म्हणजे तुम्ही कोणत्याही सोमवारी सुरुवात करू शकता, पण आता येणारा सोमवार आहे तो श्रावण महिन्याचा सोमवार आहे आणि जर तुम्ही तेव्हापासून सुरुवात केलीत तर एरवी करणाऱ्या पूजेपेक्षा आणि आता श्रावण महिन्यात जर तुम्ही पूजा किंवा पारायण कराल त्याचे फळ हे 100% अधिक असतं. तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा घरी जर शंकराची पिंड असेल तर त्यासमोर तुम्हाला पहिले संकल्प करणे गरजेचं असतं. तर संकल्प कसा करावा की हातात पाणी घ्यावं, अक्षत तांदूळ घ्यावे, फुले असतील तर फुले घ्यावी आणि आपला जे संकल्प असेल तो देवाजवळ बोलून दाखवावा आणि भगवान शंकरांनी हे कार्य माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे आणि कृपा करावी असे बोलून ते पाणी ताम्हणात सोडावे. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा, कारण कोणतीही पूजा पूजा आणि पारायण ही संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. आणि ते संकल्प केल्यानंतर तुम्ही शिवलीलामृत पोथी वाचावी. पोथी वाचताना दिवा हा सतत तेवत ठेवला पाहिजे. आणि ह्या पारायणाची सुरुवात मागाशी मी तुम्हाला म्हटले होते की सोमवारपासून करावी. तर प्रत्येक दिवशी कोणते किती अध्याय वाचायचे ते आपण पाहू. तर एकूण त्याच्यामध्ये 14 अध्याय असतात, म्हणजेच 15 अध्याय देखील असतात, पण 15वा अध्याय वाचावाच असे नाही आहेत, पण जरी वाचले तरी चालते. तर सोमवारी तुम्ही पहिला आणि दुसरा अध्याय वाचावा, मंगळवारी 3रा आणि 4था, बुधवारी 5वा आणि 6वा, गुरुवारी 7वा आणि 8वा, शुक्रवारी 9वा आणि 10वा, शनिवारी 11वा आणि 12वा आणि रविवारी 13 आणि 14वा वाचावा. 15वा वाचावा असेच नाही, पण 15वा वाचला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे अध्याय वाचायचे असतात आणि 7 दिवसात तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचे असतात. आता आपण या पारायणाची फलश्रुती पाहू. तर तुम्ही जर पहिला अध्याय वाचलात तर आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसरा अध्याय वाचल्याने शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. 3रा अध्याय वाचल्याने आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. 4था अध्याय वाचल्याने शिवपूजनेचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते. 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील आणि आपले गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त होईल. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. 8व्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधीपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण केल्यानंतर उमामहेश्वरच्या कृपेने प्रिय व्यक्तींची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. 11व्या अध्यायामुळे अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होतील, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढेल. आणि ह्या बाकीच्या अध्यायामध्ये 11वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा 11वा अध्याय तुम्ही आयुष्यभर नित्यसेवेमध्ये वाचला तरी चालतो. आता 12वा अध्याय. तर 12व्या अध्यायाच्या नित्यपठणाने किंवा ह्या पारायणाचं पठण करतो त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल. परिवारावरील भूतपिशाचाची बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल आणि अडलेली मार्गे कामी लागतील. 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल. याचबरोबर विद्येची प्राप्ती होईल. शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा सगळ्या कथेचा सार आहे. याच्या पठणाने बाकीच्या पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेल्या पारायणाचे सुफळ प्राप्त होईल. असे हे तुमचे 7 दिवसाचे पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे तांदूळ व दक्षिणा ठेवावी. एखादा शिवभक्त ब्राह्मण असेल किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा आणि पांढरेशुभ्र वस्त्रदान द्यावे. तसेच गरजूंना देखील तुम्ही यथायोग्य मदत करावी. आणि ही पोथी तुम्ही मनातल्या मनात वाचा अशी काही नाही, तुम्ही मोठ्याने वाचली तरी चालेल आणि बाकीच्याने ऐकली तरी चालेल, त्यांना देखील तेवढंच फळ प्राप्त होईल. आणि पूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, म्हणजे 1 माळ जप करावा. आणि या पूजेच्या दरम्यान तुम्ही पार्वतीची देखील पूजा केलेली सर्वात उत्तम, म्हणजेच शंकर यांची फक्त पूजा केल्याने ही पूजा अर्धी मानली जाते. शंकराबरोबर पार्वतीची देखील पूजा करावी. आणि ही पूजा करताना जेवढी तुम्ही सफेद पुष्प त्यांना वाहाल, थोडंसं दूध घालाल,
तर ह्या गोष्टी कराल तर त्याचे फळ तुम्हाला अधिक मिळेल. आणि बेल देखील वाजवण्यास विसरू नये. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.